Hello dear students, welcome to Sri Academy of Science Karad. So today we are going to see a new topic which is called as electrostatics. Up till now you have completed electric current from section 2. Most of the examples have completed in our test series. Okay. So remaining whatever it may be the problems or numericals which you have doubt, you can ask me anytime. Okay, so you can get clear about the numericals as well as how to use the formulas. Please ask the questions on time to time. Okay, so let us continue with our new topic. Today we are going to see electrostatics. So what is meant by electrostatics? Let me tell you about the definition. See, what is electrostatics? Electrostatics, it deals with the study of electric charges at rest. It deals with the study of electric charges at rest is called as electrostatics. If we see, तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला इथं दोन शब्द दिसतील, एक म्हणजे इलेक्ट्रो, दुसरा म्हणजे स्टॅटिक्स. देयर आर टू वर्ड्स. From that two words, one word is made from it. Okay, that is called as electrostatics. What is electro? Electro is nothing but electric charges. What is electro? Electric charges. And statics means which we are seeing, that is state. What is state? It is the state of rest. कोणत्या स्टेटला तो चार्ज आहे? तर रेस्टच्या स्टेटला तो चार्ज आहे. म्हणून त्या दोन्ही शब्दाचा अर्थ एक करून दिला आहे, तो म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ओके, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रो? इलेक्ट्रिक चार्जेस. व्हॉट इज मीन बाय स्टॅटिक? इट इज कॉल्ड एज स्टेट विच इज कॉल्ड एज द चार्जेस आर ॲट रेस्ट. ओके, समजलं तर बरे. तर आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स आपल्याला समजला. काय समजला? तर आपल्याला काय पाहिजे? आपल्याला पाहिजे तो म्हणजे इलेक्ट्रिक चार्जेस. पण ते चार्जेस कसे पाहिजे? रेस्ट मध्ये पाहिजे. म्हणजे जर आपण एखादा टॉपिक आता मागचा बघितला, कोणता टॉपिक बघितला? तर इलेक्ट्रिक करंट. ओके, तर इलेक्ट्रिक करंट या टॉपिक मध्ये आपण करंटची डायरेक्शन बघितली. सपोज दिस इज द कंडक्टर आणि त्या कंडक्टर मधून हा करंट फ्लो होतोय. करंट फ्लो होतोय म्हणजे त्याचे मधले चार्जेस पण कसे आहेत? दे आर इन द मोशन. हाउ द चार्जेस आर? चार्जेस आर इन मोशन. म्हणजे चार्जेस जर मूव्ह होतात, म्हणजे दोन चार्जेस आपल्याकडे आहेत, एक म्हणजे पॉझिटिव्ह, दुसरा म्हणजे निगेटिव्ह. ओके, मग आता निगेटिव्ह चार्ज म्हणजे आपण काय म्हणतो त्याला? इलेक्ट्रॉन्स. ओके, पॉझिटिव्ह चार्ज आपण त्याला काय म्हणतोय? प्रोटॉन्स. ओके, म्हणजे प्लस क्यू म्हणजे प्रोटॉन झाला, मायनस क्यू म्हणजे इलेक्ट्रॉन झाला. पण हे चार्जेस कसे? दे आर इन द मोशन. पण आपल्याला चार्जेस कसे पाहिजे? ऍट रेस्ट. स्टेशनरी चार्जेस पाहिजे, एका जागी राहणारे चार्जेस पाहिजे. आणि त्या चार्जेस वरून आपण बऱ्याच गोष्टी एक्सप्लेन करतोय. मग काय एक्सप्लेन करतोय? विथ दिस रेस्ट चार्जेस वी एक्सप्लेन फोर्सेस बिटवीन देम. व्हॉट वी एक्सप्लेन? फोर्सेस बिटवीन देम. फर्स्ट पॉइंट. सेकंड, व्हॉट वी एक्सप्लेन? वी ऑल्सो एक्सप्लेन इलेक्ट्रिक फील्ड. We also explain electric field, and third last we also explain electric potential. Electric potential म्हणजे आपल्याला हे चार्जेस रेस्ट मध्ये घेतल्यानंतर आपण या गोष्टी आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. that which are the conditions which we see for this electric charges. The conditions are, we see the forces between them, we see electric field between the charge, we see electric potential of the charge. ओके, म्हणजे त्या चार्ज वरून आपल्याला फोर्सेस बघायचे, आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड बघायचं आहे, आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल बघायचं आहे. मग मी असंही म्हणू शकतो, इलेक्ट्रोस्टॅटिक डील्स विथ द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस इन विच वी सी फोर्सेस between them, we see electric field of a charge, we see electric potential of a charge. येते लक्षात मी काय सांगतोय? ओके, म्हणजे काय? आपल्याला जे चार्जेस घ्यायचे ते कसे? रेस्ट मध्ये. बरं, आता रेस्ट मधले चार्जेस आपण कन्सिडर केले. बरोबर, रेस्ट म्हणजे काय? एका जागी स्थायिक असणारा, स्टेशनरी असे चार्ज घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? त्यांच्यामध्ये आपल्याला फोर्सेस बघायचे. ठीक आहे, फोर्स. मग तो एक तर तो अट्रॅक्शनचा फोर्स असेल किंवा एक तर त्यांच्यामध्ये रिपल्शनचा फोर्स असेल. ते इन डिटेल आपण या फोर्सेस मध्ये बघणार.
त्याचबरोबर आपल्याला काय बघायचं आहे, इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे एक चार्ज घेतल्यानंतर ते फील्ड क्रिएट करेल. ओके, मग त्या फील्ड मध्ये आल्यानंतर तो चार्ज कसा रिस्पॉन्ड करेल दुसरा चार्ज, तर ते आपण हे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पाहू इन डिटेल. आणि त्याचबरोबर एखादा चार्ज घेतल्यानंतर तो प्लस असेल किंवा मायनस असेल, त्या चार्ज वरती जे पोटेन्शियल असणार आहे ते आपण बघणार आहे. म्हणजे इन जनरली प्लस क्यू असेल तर प्लस व्ही, मायनस क्यू असेल तर मायनस व्ही. म्हणजे इन डिटेल आपण या फोर्सेस बघणार, इलेक्ट्रिक फील्ड बघणार आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक पोटेन्शियल बघणार. समजलं इथं बरे? ओके, मग आता ही डेफिनेशन झाली. तर तुम्हाला पाहिजे असेल तर पॉज करून हे लिहून घ्या. बरोबर. व्हॉट इज इलेक्ट्रोस्टॅटिक्स? इट इज electrostatic deals with the study of electric charges at rest is called as electrostatics. In this electrostatics, it also deals with the forces between the electric field and electric potential for the charge. Okay, got it? समजले तर बरे. आता पुढे, आता आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक समजला. काय इलेक्ट्रोस्टॅटिक? तर चार्ज पाहिजे. ओके, मग आता चार्ज आता आपल्याला माहित आहेत. देयर आर ओनली टू चार्जेस जे मी आता इथे दाखवलेत. कुठले? एक म्हणजे प्लस, दुसरा म्हणजे मायनस. म्हणजे आपल्याला प्रोटॉन माहित आहे, आपल्याला इलेक्ट्रॉन माहित आहे. पण पूर्वी म्हणजे ज्या काळात जिथं इन्व्हेन्शन झालं की बाबा हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, हे कसे मिळाले, कुणी त्यांना नावं दिली, हे आता आपल्याला माहित आहे. एकाला पॉझिटिव्ह बोललं जातं, एकाला निगेटिव्ह बोललं जातं. बट कुणीतरी कोणतरी सायंटिस्ट येऊन गेले, त्यांनी ते एक्सप्लेनेशन दिलं आणि त्या चार्जेसला नावं दिली. ओके, मग आता ही नावं कोणी दिली? दॅट सायंटिस्ट नेम्ड ॲज फॅराडे. फॅराडे सायंटिस्टने नावं दिली की हा चार्ज पॉझिटिव्ह असेल, हा चार्ज निगेटिव्ह असेल. बट आता मी काय म्हणतो बघा, चार्जेस हे आपल्याला दिसत नाहीत. वी कांट सी द चार्जेस, वी जस्ट इमॅजिन दीज आर द पॉझिटिव्ह चार्ज, दीज आर द निगेटिव्ह चार्ज. इमॅजिन करतोय आपण, ते बघू शकत नाही. लाईक अ एक्झाम्पल, तुम्ही आता मोबाईल तुम्ही युज करताय प्रत्येक जण. ओके, मग आता दिवसभर तुम्ही त्या मोबाईलचा वापर केला तर संध्याकाळी इव्हनिंगला तुम्ही मोबाईल बघितला तर तुमची बॅटरी तुम्हाला दिसेल की कितीतरी 5% किंवा 10% म्हणजे बॅटरी तुमची लो झालेली आहे. मग तुम्ही काय करता? चार्जर घेता, प्लग करता आणि पिन त्या मोबाईल जोडून घेता की जेणेकरून मोबाईल तुमचा काय होतो, चार्जिंगच्या प्रोसेसमध्ये येतो. मग आफ्टर 1.5 hour तुम्ही एका तासानं जर बघितलं तर मोबाईल तुमचा काय दिसतो? द बॅटरी इज फुल्ली चार्ज. बरोबर. म्हणजे तो चार्ज काय करतोय? तो चार्ज फ्लो करून त्या मोबाईलच्या बॅटरीला चार्ज देतोय. मोबाईलच्या बॅटरीला चार्ज देतोय. बरं, तो चार्ज आपण बघतोय का? कुठं दिसतोय का आपल्याला तो चार्ज फ्लो झालेला? कुठं दिसत नाही. ओके, म्हणजे तो आपल्याला इमॅजिन करायचा. ओके, म्हणजे तुम्हाला इमॅजिनरी पॉवर तुम्हाला युज करायचे. म्हणजे याच्यावरती पॉझिटिव्ह आहे, याच्यावरती निगेटिव्ह आहे. त्याच कन्सेप्ट वरून आपल्याला हा टॉपिक पूर्णपणे बघायचा आहे. ओके, हे एक एक्झाम्पल झालं. तसं मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. तुम्हाला शॉक इन जनरली तुम्हाला माहित असेल. शॉक, तो शॉक म्हणजे इलेक्ट्रिक करंटचा शॉक नव्हे. इन जनरली तुम्ही ज्या वेळेला तुम्ही एक लहानपणी एक प्रयोग केला असेल. प्रयोग म्हणजेच काय की आपण चष्टावारी आपण काय करतो, एक टिचकी आपण असं हाताला इथं मारतो की हाताला इथं मारले की आपल्याला काय जाणवतं? आपल्याला करंट आल्यासारखं जाणवतो. ठीक आहे. मग आता हे काय? ड्यू टू द चार्जेस इन आवर बॉडी. मग तो शॉक बसण्याचं कारण काय किंवा ते शॉक येण्याचा अनुभव तुम्हाला काय मिळतो? ड्यू टू लो चार्जेस इन आवर बॉडी. दुसरं एक एक्झाम्पल मी तुम्हाला असं देऊ शकतो की तुम्ही आता प्लास्टिक खुर्चीवर बसला आणि आपण जर टॉवेल त्याच्यावरती मारला तर तुम्हाला तो शॉक बसण्याचे चान्सेस तुम्हाला असतात. ठीक आहे. काय वेळेला बसतो, काय वेळेला बसत नाही. हा, पण जर तुम्ही टॉवेल जोरात मारला तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला जाणवेल. किंवा असंही आहे बघा, तुम्ही जर एसटी बसमधून जर ट्रॅव्हल केला असेल तर तुम्ही विंडो साईडला जर तुम्ही बसला असेल, आपण काय करतो? विंडोला बसलो की आपण तो हात खिडकीवरती असा ठेवतो. बरोबर. खिडकी ओपन करून आपण ते खिडकीवरती हात ठेवतो. मग समजा पुढच्या सीटवरती एखादा दुसरा पॅसेंजर आला, त्याला ती खिडकी सरकवली अचानक, तर आपल्याला तिथं एक किंचित शॉक जाणवतो. म्हणजे चिमट तर बसतीच, पण काय वेळेला काय होतं? ते सरकवल्यानं चार्जेस तुमचे फ्रिक्शन मध्ये येतात तर तुम्हाला तो शॉक तुम्हाला काय वेळेला जाणवतो. ठीक आहे. दिस आर द व्हेरियस एक्झाम्पल्स. एक एक्झाम्पल मी तुम्हाला असं देऊ शकतो. थंडीच्या काळात किंवा कधीही इन जनरल नॉर्मल
आपण कधी कधी चालत असताना मित्रांच्या पैकी आणि चालत असताना मध्येच आपल्याला अशी एकदमच थंडी वाजून येते, बरोबर? मी काय सांगतोय बघा, कधी आपण ग्रुपने कुठेतरी बसलोय किंवा आपण चालत मित्रांच्या बरोबर निघालोय ना, मध्येच आपल्याला काय होतं, थंडी वाजून येते. ठीक आहे, मग ती थंडी एकट्यालाच वाजून येते, सगळ्यांना येते का त्या वेळेला? कुणालाच येत नाही, एकालाच येते. बरं त्याचं कारण काय? कारण त्याचं असं की त्या बॉडी मधले आपले चार्जेस कमी झाल्यामुळे आपल्याला त्या अनुभव आपल्याला बघायला मिळतात. येते लक्षात? मला काय सांगायचं आहे, कळतंय? ओके, म्हणजे अशा पद्धतीनं चार्जेस आपण बघणार आहोत आणि त्याचं इन डिटेल मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, मग तिचा अर्थ व्हेरियस एक्झाम्पल. त्याचबरोबर तुम्हाला अजून कुठं चार्जेस सांगू मी? हा, आता लाइटनिंग तुम्हाला स्काय मध्ये बघायला मिळते. पावसाळ्याच्या काळात आपण बघतो की ढग येतं, त्यानंतर ढगांचं कोलिजन होतं, तिथं तुम्हाला एक लाइटनिंग बघायला मिळते, म्हणजे आपण त्याला वीज म्हणतो मराठीमध्ये, बरोबर? वीज. ठीक आहे, मग हे वीज कशापासून होते की जिथं क्लाउड्स आले आणि त्यांच्यामध्ये काय होतं, त्यांच्यामध्ये फ्रिक्शन होतं. ते फ्रिक्शन झाल्यामुळे तिथं लाइटनिंग क्रिएट होते. ठीक आहे, मग आता फ्रिक्शन म्हणजेच काय, तिथं चार्जेस काय झाले, चार्जेस ट्रान्सफर झाले, म्हणजे ते फ्रिक्शन. बरं, दुसरं एक साधं सोपं एक्झाम्पल म्हणजे थंडीच्या काळात आपण सकाळ सकाळ कुठे लवकर बाहेर गेलो, पडलो, एक 10 किलोमीटर तुम्ही ट्रॅव्हल केलं गाडीवरून, तर तुमचे हात वगैरे सगळे गार होतात, तुमचे कान गार पडतात. ठीक आहे, मग आपण काय करतो, आपण दोन्ही हाताचं फ्रिक्शन करतो. फ्रिक्शन घेऊन काय करतो, ते आपण असं काहीतरी प्लेस करतो तोंडावरती, कानावरती, नाकावरती, बरोबर? म्हणजे काय करतोय आपण, हीट क्रिएट करून आपण त्या फेसला प्लेस करतोय. मग ज्या वेळेला आपण ह्या दोन्ही हातात फ्रिक्शन ज्या वेळेला घेणार, मग त्यावेळेला ते चार्जेस काय करतील, दे विल गेट ट्रान्सफर फ्रॉम वन हँड टू अदर हँड. म्हणजे देर इज अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी किंवा ट्रान्सफर ऑफ चार्जेस. येथे लक्षात मी काय सांगतोय, फ्रिक्शन जिथं होईल तिथं चार्जेस काय करतील, ट्रान्सफर करतील. ओके, ठीक आहे. मग दिस आर द व्हेरियस एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस ऍज द चार्जेस वर एक्सप्लेन बाय फॅरेडे. मग फॅरेडेनं ते चार्जेस कसे सांगितले, मग त्यासाठी त्यांनी एक एक्झाम्पल किंवा एक एक्सपेरिमेंट प्रूव्ह केला. त्यांनी काय काय सांगितलं बघा त्यामध्ये. ओके, ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला इलेक्ट्रिक चार्जेस बघायचे आहेत. ओके, काय बघायचं आपल्याला, इलेक्ट्रिक चार्जेस. सॉरी, ठीक आहे. बघा, आपल्याला काय बघायचं आता, इलेक्ट्रिक चार्जेस. ओके, आता इलेक्ट्रिक चार्जेस मध्ये आपल्याला काय सांगायचं आहे, आता चार्जेस क्रिएट कसे झाले, चार्जेस प्रोड्यूस कसे झाले, त्यांना नावं कोणी दिली तर त्यात आपल्याला समजले. तो कोण होता, सायंटिस्ट फॅरेडे. ओके, मग फॅरेडेनं एक्सपेरिमेंट प्रूव्ह केले, त्यांनी ते एक्सप्लेन केलं की त्याचा आपल्याला चार्जेस मिळाले. मग त्यांनी काय सांगितलं, मग त्यांनी सांगितलं एक एम्बर घेतला, त्याचबरोबर एम्बर बरोबर एक फर कन्सिडर केला. एम्बर काय आणि फर काय? व्हॉट इज एम्बर? एम्बर इज द स्टोन विच इज युज्ड इन ऑर्नामेंट्स. आपण जर ऑर्नामेंट्स बघितले त्यामध्ये एखादा खडा आपण युज करतो, तो म्हणजे एम्बर. ठीक आहे, एम्बर इज अ स्टोन विच इज युज्ड इन ऑर्नामेंट्स. एम्बर एक कन्सिडर केला, फर एक कन्सिडर केला. व्हॉट इज फर? फर म्हणजे लोकर. ठीक आहे, लोकर तुम्हाला माहित आहे, त्याचं एखादं क्लॉथ वगैरे तयार केला असेल तशा पद्धतीने लोकर. मग एम्बर आणि फर ह्या दोघांच्या मध्ये फ्रिक्शन केलं. त्या दोघांच्या मध्ये काय केलं? फ्रिक्शन. म्हणजे सपोज आता हा स्टोन असेल, स्टोन म्हणजे काय एम्बर, फर म्हणजे हे कापड असेल, तर ह्या दोघांच्या मध्ये काय केलं? ह्या दोघांच्या मध्ये फ्रिक्शन केलं. फ्रिक्शन केल्यानंतर काय झालं की ह्या एम्बर वरती एक चार्ज क्रिएट झाला. ह्या एम्बर वरती एक चार्ज मिळाला, फर वरती एक चार्ज मिळाला. बघा मी काय सांगतोय, एम्बर वरती एक चार्ज मिळाला, फर वरती एक चार्ज मिळाला. तसंच मी अजून एक एम्बर घेतला, अजून एक फर कन्सिडर केला, परत या दोघांच्या मध्ये फ्रिक्शन मिळालं, मला पुन्हा चार्जेस मला मिळाले. पण कुठले चार्जेस मला माहित नाही. ओके,
इकडचा एम्बर मी ह्या एम्बरच्या जवळ घेऊन आलो, तर ह्या दोघांच्या मध्ये मला काय बघायला मिळालं, तर दोघांच्या मध्ये मला रिपल्शन बघायला मिळालं. दोघांच्या मध्ये काय बघायला मिळालं, रिपल्शन. तसंच फर दिशी घेऊन आलो तर पुन्हा त्या दोघांच्या मध्ये मला रिपल्शन बघायला मिळालं. पण हे दोघे एकत्र आणल्यानंतर मला त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन बघायला मिळालं. अट्रॅक्शन बघायला मिळालं कधी, फ्रिक्शन घेतल्यानंतर. म्हणजे थोडक्यात काय कळलं की एम्बर वरती चार्जेस हे एकसारखे तयार झाले, फर वरती चार्जेस एकसारखे तयार झाले. ज्या वेळेला दोन एम्बर मी एकत्र आणले तर त्यांच्यामध्ये मला रिपल्शन बघायला मिळालं. दोन फर मी एकत्र आणले त्यांच्यामध्ये मला रिपल्शन बघायला मिळालं. आणि एम्बर फर आणल्यानंतर मला त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन बघायला मिळालं. ओके, सिमिलरली तसं तुम्ही ग्लास रॉड कन्सिडर केला आणि त्याचबरोबर मी सिल्क कन्सिडर केला. सिल्क तुम्हाला माहितीच असेल, कापड आपल्याला माहित आहे, क्लॉथ मध्ये सिल्क आणि ग्लास रॉड. जो रॉड आहे तो ग्लास मध्ये. पुन्हा मी काय केलं, ह्या दोघांच्या मध्ये फ्रिक्शन केलं बिटवीन ग्लास रॉड अँड सिल्क. मग तसंच मी केलं, तसंच मी बघितलं तर ग्लास रॉड वरती पुन्हा एक चार्ज मिळाला, सिल्क वरती पुन्हा एक चार्ज मिळाला. सेम प्रोसेस. पुन्हा अजून एक ग्लास रॉड कन्सिडर केला आणि त्याबरोबर सिल्क कन्सिडर केला. ओके, परत त्यांच्यामध्ये मी फ्रिक्शन घेतलं आणि जसा मी ग्लास रॉड ह्या ग्लास रॉडच्या जवळ आणला तर परत मला काय बघायला मिळालं, रिपल्शन बघायला मिळालं. सिल्क एकत्र आणले, पुन्हा रिपल्शन बघायला मिळालं. आणि हे दोघे एकत्र आणल्यानंतर मला अट्रॅक्शन बघायला मिळालं. मग आता ज्या वेळेला त्यांनी काय केलं, त्यांनी नावं दिली. काय नावं दिली, तर फॅरेडे म्हणला ग्लास रॉडला मी म्हणतो पॉझिटिव्ह चार्ज, सिल्कला मी म्हणतो निगेटिव्ह चार्ज. ओके, मग आता ग्लास रॉडला पॉझिटिव्ह चार्ज दिला. ग्लास रॉड ज्यावेळेला एम्बरच्या जवळ आणला, ग्लास रॉड ह्या एम्बरच्या जवळ आणला तर ह्या दोघांच्या मध्ये अट्रॅक्शन झालं. अट्रॅक्शन म्हणजे ह्याच्यावरती कोणता चार्ज आला, इथं पॉझिटिव्ह म्हणल्यानंतर इथं काय आला, निगेटिव्ह. मग एम्बर जर निगेटिव्ह असेल तर फर काय असणार आहे आपला, पॉझिटिव्ह. कारण दोघांच्या मध्ये अट्रॅक्शन झालंय, ह्याच्यावरती चार्ज काय आला आपल्याला, निगेटिव्ह. ओके, म्हणजे एम्बर वरती मला निगेटिव्ह चार्ज मिळाला, फर वरती मला पॉझिटिव्ह मिळाला, रॉड वरती मला पॉझिटिव्ह मिळाला, सिल्क वरती मला निगेटिव्ह मिळाला. मग ह्या एक्सपेरिमेंटल वर्क मध्ये आपल्याला समजलं की देर आर टू चार्जेस. इट इज नेम्ड ॲज वन ॲज पॉझिटिव्ह अँड अदर नेम्ड ॲज निगेटिव्ह चार्ज. म्हणजे इथं आपल्याला असं समजलं की आपल्याकडं दोन चार्जेस आहेत, त्यातला एक आहे तो म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, दुसरा आहे तो म्हणजे निगेटिव्ह चार्ज. कळालं इथपर्यंत? ठीक आहे. म्हणजे हा एक्सपेरिमेंटल वर्क परफॉर्म केला फॅरेडेनी, तिथं आपल्याला हे चार्जेस समजले. म्हणजे हे कधी आपल्याला लक्षात आले, तर इन 600 BC. कधी कळाले हे चार्जेस, इन 600 BC. ओके, म्हणजे तिथं आपल्याला पॉझिटिव्ह समजला, निगेटिव्ह समजला. आता एक लक्षात ठेवायचं, कोणताही सबस्टन्स तुम्ही ज्या वेळेला कन्सिडर करताय त्या सबस्टन्स वरती नेहमी तुम्हाला चार्जेस बघायला मिळतील, तर तो म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. येते लक्षात? म्हणजे इथं आता इव्हन माझ्या हातात आता एक पेन आहे, मार्कर आहे, ठीक आहे. मग आता अजून एखादा मी मार्कर घेतला, मी दोन्ही मार्करवर फ्रिक्शन बघितलं तर ह्याच्यामधले पण चार्जेस काय होतील, क्रिएट होतील आणि ते ट्रान्सफर होतील. येते लक्षात? म्हणजे प्रत्येक सबस्टन्स वरती हे चार्जेस तुम्हाला मिळतीलच. आता एक साधं सोपं उदाहरण तुम्हाला मी देतो, जे तुम्ही स्कूलमध्ये तुमच्या शाळेमध्ये केलं असेल. आपण काय करायचो, स्कूलमध्ये असताना पेपरचे पीसेस करत होतो, बरोबर. एक कुठलाही नोटबुक मधला पेपर घेतला, त्याचे छोटे छोटे पीसेस केले आणि ते आपण बेंचवरती ठेवतो. आणि काय करतो, छोटीशी स्केल घेतो, स्केल आपण हेअर मध्ये रब करतो आणि त्या पेजेस वरती आपण प्लेस करतो असं वरच्या बाजूला, की जेणेकरून काय बघायला मिळतं, दॅट पीसेस ऑफ पेपर गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स दी स्केल. नाहीतर मग त्या स्केलच्या ठिकाणी तुम्ही जर कंगवा जरी वापरला, कोंब तो जरी घेतला, ते जर बघितलं तर तुम्हाला अट्रॅक्शन बघायला मिळतं. मग दॅट इज इट, द चार्जेस गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स दी कोंब ऑर दी स्केल. मग त्या पेपरवरती जो चार्ज असेल आणि त्या कोंब वरती जो चार्ज असेल तो अपोजिट असणार आहे, की जेणेकरून ते काय झाले, एकमेकांना अट्रॅक्ट झाले. येते लक्षात? हे एक्सपेरिमेंट आपण लहानपणी केलेले आहे, आठवतं का तुम्हाला? आठवत असेल. ओके, मग सेम प्रोसेस आहे. तिथंच आपल्याला कळतं की एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, एक आपला निगेटिव्ह चार्ज आहे. आणि जिथं तुम्हाला रिपल्शन बघायला मिळेल तिथं आपल्याला काय सांगता येईल, दे बोथ आर हॅव्हिंग सेम चार्जेस, ऍज इट इज पॉझिटिव्ह और इट इज
निगेटिव्ह. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. आता एक नेहमी लक्षात ठेवायचं, कुठलाही सबस्टन्स जर तुम्ही कन्सिडर केला, कोणताही सबस्टन्स घेतला, तर त्याच्यावरती इक्वली पॉझिटिव्ह ऍज वेल एज इक्वली निगेटिव्ह चार्जेस तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे तर एक सबस्टन्स आहे, सपोज आता हा सबस्टन्स आहे आपला, दिस पेन इज अ सबस्टन्स, ह्याच्यावरती मला पॉझिटिव्ह पण चार्ज बघायला मिळतोय, निगेटिव्ह पण बघायला मिळतोय. म्हणजे टोटल चार्ज मी जर त्या सबस्टन्स वरती जर बघितलं तर इट इज इक्वल टू 0. म्हणजे हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल, हा सबस्टन्स कसा आहे, इट इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. कारण जेवढे पॉझिटिव्ह आहेत तेवढेच निगेटिव्ह असणार आहेत. म्हणजे सिमिलर इन द केस ऑफ ऍटम्स, सिमिलर इन द केस ऑफ ऍटम्स. ऍटम्स काय माहिती आहे आपल्याला, इथं दाखवतो. ऍटम म्हणजे आपल्याला एक न्यूक्लियस बघायला मिळतो, त्या न्यूक्लियस वरती कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह, आणि त्याच्या ऑर्बिट मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन्स बघायला मिळणार आहेत. ठीक आहे. मग आता टोटल जेवढा पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढेच तुम्हाला या ऑर्बिट्स मध्ये सगळे इलेक्ट्रॉन्स बघायला मिळतील. मग किती असतील, 10 असतील, 12 असतील, 18 असतील, व्हॉट एव्हर द इलेक्ट्रॉन्स आर. मग ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनचा जेवढा चार्ज असेल तेवढा चार्ज तुम्हाला त्या न्यूक्लियस मध्ये बघायला मिळेल. म्हणजे सपोज तुम्हाला 20+20 चार्ज तुम्हाला या पॉझिटिव्ह मध्ये बघायला मिळतोय, तर टोटल सगळे इलेक्ट्रॉन्स मध्ये 20 चार्जेस तुम्हाला बघायला मिळेल, की जेणेकरून ते सगळे दोघे एकमेकांना काय झाले, कॅन्सल. टोटल चार्ज किती मिळाला, 0. म्हणजे एक ऍटम ज्यावेळेला तुम्ही बघता तर त्या ऍटम कसा असतो, ऍटम इज अ इलेक्ट्रिकली न्यूट्रल. हाऊ इज द ऍटम, ऍटम इज अन इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजे एक ऍटम घेतला तो ऍटम काय असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. कारण जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत तेवढेच तुम्हाला निगेटिव्ह चार्ज तुम्हाला त्या ऑर्बिट्स मध्ये बघायला मिळतील. एकाची किंमत सांगत नाही मी, सगळ्या इलेक्ट्रॉन मिळून हा एक चार्ज म्हणजे किती, 20. आणि सगळे प्रोटॉन्स न्यूक्लियस मधले टोटल मिळून किती, +20, आणि सगळे इलेक्ट्रॉन्स किती, -20. टोटल चार्ज इथे लक्षात. त्यामध्ये एकमेकांना कॅन्सल आहे, टोटल चार्ज मला किती मिळाला, 0. मग तसा तुम्ही कुठलाही जरी एक सबस्टन्स मी कन्सिडर केला तर टोटल चार्ज मला किती मिळणार आहे, इक्वल टू 0. समजलं इथपर्यंत? गॉट इट माय पॉइंट? म्हणजे कुठलाही सबस्टन्स घेतला तर न्यूट्रल असणार आहे. तसंच मी सिमिलर टू कसं सांगितलं, एक्झाम्पल म्हणून ऍटम सांगितलं. ऍटम वरती टोटल चार्ज किती असतो, तर 0. कारण तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल, कारण पूर्णपणे चार्जेस काय होतात, एकमेकांना कॅन्सल होतात. समजलं इथपर्यंत? ओके. काय नोट डाऊन करायचं असेल तर पॉज करून नोट डाऊन करा. नोट डाऊन काय करायचं असेल तर पॉज करून नोट डाऊन करा. त्यामुळं लेक्चर बघून झाल्यानंतर प्रत्येकानं मला रिपोर्टिंग करायचं आहे. रिपोर्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिपोर्टिंग ज्यांचं येईल त्यांनाच मी नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. येथे लक्षात. इलेक्ट्रिक करंट तुम्ही आता पूर्ण केला असेल. बऱ्याच लोकांनी मला ते नोट्स दाखवलेले आहेत, पण काही लोकांनी मला अजून रिप्लाय केलेले नाहीत की त्यांनी मला नोट्स दाखवलेले नाही. मी इलेक्ट्रिक करंटच्या नोट्स देणार नाही. तुम्ही मला पाठवून तुम्ही माझ्याकडून ते चेक करून घ्यायचं आहे. येते लक्षात. त्यामुळं या टॉपिकचे मी जे जे रिपोर्टिंग मला करतील त्यांना मी ते नोट्स मी प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. तर काय तुम्हाला नोट डाऊन करायचं असेल तर पॉज करून हे नोट डाऊन करा. ओके. पॉज करून नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक चार्जेसचा पॉइंट आपण पुढे कंटिन्यू करतोय. आता आपल्याला समजलं की चार्जेस कशा असतात. एक म्हणजे पॉझिटिव्ह, एक म्हणजे निगेटिव्ह. म्हणजे ओनली देयर आर 2 चार्जेस, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. कसे क्रिएट झाले ते पण आपल्याला समजलं. ठीक आहे. आता सबस्टन्स पण आपल्याला समजला की एखादा सबस्टन्स घेतला तर त्याच्यावरती टोटल चार्ज किती असतो. टोटल चार्ज इज इक्वल टू 0. कारण जेवढे पॉझिटिव्ह तेवढेच निगेटिव्ह. सिमिलर टू इन द केस ऑफ ऍटम्स. ऍटम काय असतो की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस. म्हणजे जेवढे प्रोटॉन्स आहेत तेवढेच तुम्हाला काय बघायला मिळतील, ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स बघायला मिळतील. की जेणेकरून टोटल चार्ज किती होणार, इक्वल टू 0. ओके. नाव आता मी काय म्हणतोय बघा, एक डिसिमिलर सबस्टन्स आपण कन्सिडर करतोय. डिसिमिलर सबस्टन्स. ठीक आहे. व्यवस्थित बघा, लक्ष द्या. डिसिमिलर सबस्टन्सेस. सपोज इथं एक सबस्टन्स आहे फर्स्ट, त्याला मी म्हणतो सेकंड. असे 2 सबस्टन्स मी कन्सिडर केले. आता ह्या 2 सबस्टन्स मध्ये
तर या दोन्ही सबस्टन्सेस मध्ये तुम्हाला नंबर ऑफ पॉझिटिव्ह नंबर ऑफ निगेटिव्ह चार्जेस बघायला मिळतील. नंबर ऑफ पॉझिटिव्ह नंबर ऑफ निगेटिव्ह. बरं, ऑल दिस चार्जेस आर फ्री. हे सगळे चार्जेस कसे आहेत? फ्री आहेत. दे आर अलाउड टू मूव्ह एनिवेअर. म्हणजे कुठेही चार्जेस ने मूव्ह होतात. दे कॅन मूव्ह एनिवेअर इन द कंडक्टर. म्हणजे त्या सबस्टन्स मध्येच, बाहेर पडत नाहीत, त्या सबस्टन्स मध्येच कुठे त्यांना पाहिजे तिथे ते जाऊ शकतात. ओके, म्हणजे तर आपण काय म्हणतोय? फ्री चार्जेस. फ्री चार्जेस. ओके, फ्री चार्जेस. आता मी काय म्हणतोय, जर तुम्ही हा कंडक्टर जर दुसऱ्या कंडक्टरच्या जवळ आणला किंवा तुम्ही ह्या दोन्ही कंडक्टरचं जर फ्रिक्शन जर केलं, दोन्ही कंडक्टरचं जर फ्रिक्शन जर केलं तर काय करतो? एक कंडक्टर हा इलेक्ट्रॉन्सला गेन करेल. मग सगळे इलेक्ट्रॉन्स काय करणार? सपोज फर्स्ट कंडक्टर इलेक्ट्रॉन गेन करतोय, ठीक आहे, म्हणजे सेकंड कंडक्टर काय करतोय? इलेक्ट्रॉन्सला लिव्ह करतोय, म्हणजे पाठवतोय, सेंड करतोय, ठीक आहे. मग आता सगळे इथले जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठे येणार? टुवर्ड द फर्स्ट कंडक्टर. म्हणजे सगळे इलेक्ट्रॉन्स काय करतात? या फर्स्ट कंडक्टर वरती गोळा होतात. मग आता इकडचा कंडक्टर काय करेल? एक तर तो इलेक्ट्रॉन घेतोय, म्हणजे ह्याच्याकडे जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत ते काय करणार आहे? तो सेकंड कंडक्टरला देणार आहे पॉझिटिव्ह चार्ज, ठीक आहे. म्हणजे सेकंड वरती तुम्हाला पॉझिटिव्ह चार्जेस तुम्हाला बघायला मिळतील, फर्स्ट कंडक्टर वरती तुम्हाला निगेटिव्ह चार्जेस बघायला मिळतील. म्हणजे हे कधी होतं? त्यावेळेला ते फिजिकल कॉन्टॅक्ट मध्ये येतात आणि त्यांच्यामध्ये आपण ज्याला फ्रिक्शन करतो, दिस चार्जेस ट्रान्सफर फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी. And this transformation of charges is called as a conduction. This transfer of charges is called as a conduction. ज्या वेळेला आपण दोन बॉडी एकमेकांना कॉन्टॅक्ट मध्ये आणतोय, त्यांच्यामध्ये फ्रिक्शन घेतोय, तर फ्रिक्शन घेतल्यानंतर काय करणार आहे? एक बॉडी इलेक्ट्रॉन लूज करेल तर दुसरा बॉडी काय करणार आहे? इलेक्ट्रॉनला गेन करणार आहे. सिमिलर इन पॉझिटिव्ह चार्जेस. एक कंडक्टर पॉझिटिव्ह चार्जेसला लूज करेल, दुसरा कंडक्टर पॉझिटिव्हला गेन करेल. म्हणजे एक कंडक्टर तुमचा फुल्ली पॉझिटिव्ह चार्ज होईल, दुसरा कंडक्टर तुम्हाला फुल्ली निगेटिव्ह चार्ज तुम्हाला बघायला मिळेल, ठीक आहे. मग दिस ट्रान्सफर ऑफ चार्जेस इज कॉल्ड ॲज अ कंडक्शन. याच्या लक्षात? हे कधी? ज्या वेळेला फिजिकल कॉन्टॅक्ट मध्ये येतील त्यावेळेला. येते लक्षात? समजले पर्यंत? सपोज एक कंडक्टर माझ्याकडे आहे आणि तो कंडक्टर कसा आहे? चार्ज कंडक्टर आहे, ठीक आहे. आणि दुसरा कंडक्टर आहे तो म्हणजे माझ्याकडे अनचार्ज कंडक्टर आहे, अनचार्ज, ठीक आहे. हा चार्ज आहे, हा अनचार्ज आहे. ह्याच्यावरती चार्जेस आहेत, फुल चार्जेस आहेत. हा अनचार्ज असल्यामुळे जेवढे फ्री असतील तेवढे त्याकडे असणार आहेत. ओके, तर आता मी काय करतोय? हा अनचार्ज कंडक्टर मी त्या चार्ज कंडक्टरच्या जवळ घेऊन येतो. एक चार्ज कंडक्टर आहे, हा चार्ज कंडक्टर आहे, हा अनचार्ज कंडक्टर आहे. मी काय केलं? हा अनचार्ज कंडक्टर मी त्या चार्ज कंडक्टरच्या जवळ घेऊन येतोय. कॉन्टॅक्ट मध्ये आणलाय का? नाही, फक्त त्याच्या जवळ घेऊन आलोय. नियर टू द चार्ज कंडक्टर. If I bring uncharged conductor near to the charged conductor, what we will see in this? We will see. तुम्ही त्यामध्ये काय बघू शकताय? तर तुम्ही ह्याच्यामध्ये असं बघू शकता की हा अनचार्ज कंडक्टर आल्यामुळे ह्या चार्ज कंडक्टर वरती काय होणार? एका बाजूला सगळे पॉझिटिव्ह चार्जेस क्रिएट होतील. एका बाजूला सगळे पॉझिटिव्ह क्रिएट होतील. म्हणजे इथं काय असणार आहे? इथं तुम्हाला निगेटिव्ह बघायला मिळेल. म्हणजे बरोबर ह्याच्या अपोजिट. मग आता हे सगळे चार्जेस काय झाले? मोशन मध्ये आले. मग आता हा टोटली चार्ज होता, ठीक आहे, पॉझिटिव्ह असल्यामुळे इथं काय झाले? सगळे निगेटिव्ह आले. आणि ह्याच्यामध्ये सगळे पॉझिटिव्ह कुठे गेले? ऍट दी अदर एंड ऑफ दी कंडक्टर. दुसऱ्या एंडला हे चार्जेस गेले. तसंच इथं तुम्हाला काय बघायला मिळणार? इकडे सगळे पॉझिटिव्ह गोळा झाले, मग उरलेले सगळे निगेटिव्ह कुठे आले? ऍट दी अदर एंड, ठीक आहे. हे कधी होतं? ज्या वेळेला तुम्ही फक्त जवळ आणता त्यावेळेला. when we are bringing this conductor near to the charge conductor, they do not get contact with each other. हिथं कॉन्टॅक्ट केला, हिथं कॉन्टॅक्ट केलेला नाही. we got here friction, there is no friction, we only just brought near to the side. येते का सर? म्हणजे एक कंडक्टर आहे, दुसरा कंडक्टर मी त्याच्या फक्त जवळ घेऊन आलोय.
जवळ घेऊन आल्यामुळे मला फक्त ते चार्जेस कसे होतात, इथं जर पॉझिटिव्ह असेल तर इथं मला निगेटिव्ह मिळणार, जर इथं निगेटिव्ह असेल तर मला इथं पॉझिटिव्ह मिळेल. म्हणजे इट डिपेंड्स ऑन द चार्जेस कसे आहेत त्याच्यावरती डिपेंड. ओके, मग आता पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे म्हणजे दोघांच्या मध्ये काय होईल, अट्रॅक्शन होईल. समजा इथं निगेटिव्ह क्रिएट झाला असता तर इथं काय झालं असता, पॉझिटिव्ह. मग इथं जर पॉझिटिव्ह असेल तिथं काय झालं असता, निगेटिव्ह. मग आता इथं जर निगेटिव्ह म्हणजे इथं काय आलं असता, पॉझिटिव्ह. म्हणजे अशा पद्धतीने चार्जेस काय करतात, दे कम इन द मोशन व्हेन द अदर कंडक्टर इज ब्रॉट नियर टू द चार्ज कंडक्टर किंवा अनचार्ज कंडक्टर इज ब्रॉट नियर टू द चार्ज कंडक्टर. And this process is called as a induction. This process is called as a induction. Very important. हे माहित पाहिजे आपल्याला, कारण पुढे या टॉपिक मध्ये तुम्हाला इंडक्शन सतत हा शब्द तुम्हाला यूज करायचा आहे. मी त्यावेळेला डायरेक्ट म्हणणार हा इथं पॉझिटिव्ह म्हणजे मला इथं काय मिळणार, निगेटिव्ह. कुठली प्रोसेस, इंडक्शन प्रोसेस. डायरेक्टली मी त्यावेळेला सांगणार. येते लक्षात, ठीक आहे. ट्रान्सफर ऑफ चार्जेस फ्रॉम वन बॉडी टू अदर बॉडी इज कॉल्ड एज अ कंडक्शन. There is a changes in the charges. एका एंडला पॉझिटिव्ह दुसऱ्या एंडला निगेटिव्ह. सिमिलरली ऑन अदर कंडक्टर एका एंडला निगेटिव्ह दुसऱ्या एंडला पॉझिटिव्ह. When this process comes under, that process is called as an induction process. म्हणजे अशा प्रोसेसला आपण काय सांगतो, इट इज कॉल्ड एज अ इंडक्शन. आणि ट्रान्सफर ऑफ चार्जेसला काय सांगतो आपण, कंडक्शन. लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा. कीप इट इन माइंड. यू शुड नो दिस प्रोसेस. Such process is called as a induction and such process is called as a conduction. Conduction कधी होतं, ट्रान्सफर ऑफ चार्जेस फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी. इथं ट्रान्सफर झाले का, देर इज नो ट्रान्सफरेशन. देर इज नो ट्रान्सफर ऑफ चार्जेस फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी. ओनली दे गेट अलाइंड. अलाइंड म्हणतोय म्हणजे काय म्हणतोय मी, ते फक्त एका पॉइंटला सगळे गोळा झाले, एका पॉइंटला एकत्र आले. कुठले तर पॉझिटिव्ह, कुठले तर निगेटिव्ह. येते लक्षात. मग ह्या प्रोसेसला आपण काय सांगतो, इट इज कॉल्ड एज अ इंडक्शन. समजलं, कळालं इथपर्यंत? काय नोट डाऊन करायचं असेल तर नोट डाऊन करून घ्या. कंडक्शन प्रोसेस, इंडक्शन प्रोसेस. ओके. किंवा आपण याला एक शब्द म्हणू शकतो, अक्युमुलेशन ऍट वन पॉइंट, ऍट एंड पॉइंट. अक्युमुलेशन तो वर्ड मला आठवत नव्हता, तो आता टेक्स्ट मध्ये बघून सांगितला. अक्युमुलेशन म्हणजे अक्युमुलेट झाले, एका पॉइंटला सगळे काय झाले, गोळा झाले. अक्युमुलेट ऍट वन एंड. जिथं अक्युमुलेशन ऑफ चार्जेस होईल तिथं इंडक्शन. ओके. कळलं? काय लिहायचं असेल तर पॉज करून नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. ठीक आहे. ओके. मग आता आज आपला काय झाला, आपला एक पॉइंट आपला आज पूर्ण झाला. कोणता, की जिथं इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय बघितलं, त्याचा इंट्रोडक्शन पार्ट थोडा बघितला, एक्झाम्पल्स बघितले, आणि त्यानंतर इलेक्ट्रिक चार्जेस हे काय असतात, कसे क्रिएट झाले, कसे प्रोड्यूस झाले, कशी नावं मिळाली, कसं त्याचं वर्किंग झालं, कंडक्शन कसा मिळतोय, इंडक्शन कसा मिळतोय, हे आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतोय. उद्याच्या लेक्चरला आपण त्याचं पुढचं लेक्चर बघूया, काय असतोय तो, कसा वर्किंग करतो. ठीक आहे. मग आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. ओके. जर आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. आणि जर काही कमेंट द्यायचं असेल तर तुम्ही त्या युट्यूबवरती तुम्ही त्या व्हिडिओला कमेंट देऊ शकता. ठीक आहे. आणि काय डाऊट असेल तर तुम्ही मला बिनधास्त विचारू शकता. बी फ्री माइंडेड. पाहिजे त्या विचारू शकता. तुमच्याकडे माझा नंबर आहेच. ठीक आहे. होप सो तुम्हाला आवड असेल लेक्चर तर आज आपण इथंच थांबतोय. ठीक आहे. थँक्यू.